नमस्कार, मी अपेक्षा. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. तर चला पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. केडीएमसी महानगरपालिका हद्दीमध्ये स्वाईन फ्लूचा उद्रेक होण्याची शक्यता आहे, कारण खासगी रुग्णालयाकडून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला अशा रुग्णांची माहिती दिली जात नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूचे किती रुग्ण आहेत असा प्रश्न विचारला जातोय. दरम्यान कल्याणमध्ये स्वाईन फ्लूचे 2 रुग्ण आढळल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आरोग्य विभाग ऍक्शन मोडवर आलेला आहे. ओके, माझं नाव डॉक्टर संदीप मुकणे. मी साथरोग वैद्यकीय अधिकारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मिळालेल्या माहितीनुसार आम्हाला एका खाजगी रुग्णालयामधून 2 स्वाईन फ्लू H1N1 व्हायरसचे संबंधित रुग्ण आढळल्याची माहिती कळालेली. खरं तर साथरोग वैद्यकीय अधिकारी मध्ये काम करत असताना आम्ही मे महिन्यामध्ये सगळं खाजगी रुग्णालयाला आम्ही परिपत्रक दिलेले आहे की साथरोगच्या संदर्भात असणारे आजार तसेच H1N1 विषाणूचे पेशंट जर आढळले ते तुम्ही ते डायरेक्ट आरोग्य विभागाला कळवण्यात यावे, जेणेकरून आम्हाला त्याच्यावर व्यवस्थित वैद्यकीय उपचार किंवा त्या रुग्णालयाबद्दल माहिती आणि सामान्य नागरिकांना त्या आजाराबद्दल माहिती आम्हाला देण्यात उपयोगी पडेल. तसं म्हटलं तर H1 हा स्वाईन फ्लूचा आजार हा मोस्टली सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, घसा खवखवणे, जसं आपण कोविड काळामध्ये बघितलं असेल का त्यावेळेस आपल्याला संसर्गजन्य जसा आजार होता तसा हा संसर्गजन्य एक आजार आहे. याच्यामध्ये काय असतं, नाकात खोकताना थुंकीवाटे जे विषाणू बाहेर पडतात आणि त्याचा कॉन्टॅक्ट जर दुसऱ्या व्यक्तीशी आला संक्रमित व्यक्तीचा तर मग ती व्यक्तीला तो ताप येतो, खोकला येतो आणि लक्षणे त्यांच्यामध्ये आढळतात. त्याच्यासाठी सामान्य नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची व्यवस्थित काळजी घ्यावी, हात स्वच्छ साबणाने धुवावे, संतुलित आहार घ्यावा, पाणी भरपूर प्यावे, गरज पडली तर आपले आरोग्यवर्धिनी केंद्र आहेत, आपले नागरी आरोग्य केंद्र आहेत, महानगरपालिकेचे दवाखाने आहेत, अशा दवाखान्यामध्ये जाऊन ट्रीटमेंट घ्यावी, जेणेकरून कोणताही आजार असेल हा आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये जर ओळखता आला तर आपलं त्याच्यासाठी चांगलं होईल. कोणत्याही गोष्टीवर अफवांवर विश्वास ठेवू नका. काही असेल तर आरोग्य विभाग तुमच्याशी नेहमी कटिबद्ध आहे आणि आम्ही तुमच्यासाठी नेहमी प्रयत्न करत आहोत.